नवीन शक्ती, नवीन गोष्टी त्यांनाच मिळतात जे देवाची आशा धरून राहतात. बरं आशा कोणत्या परिस्थितीत धरावी लागते माहिती? जेव्हा सगळीकडून निराशेने घेरलंय, जेव्हा कुठूनच काहीच घडताना दिसत नाहीये, काहीच चांगलं होताना दिसत नाही किंवा कुठूनच काही मार्ग सुटतायत किंवा काही घडतंय किंवा काही मनासारखं घडतंय असं जेव्हा दिसून येत नाही, अशा गोष्टी नसतात ना, त्या परिस्थितीत आशा धरून राहणारा व्यक्ती नवीन शक्ती संपादन करतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. वी ऑल नीड पॉवर ऑफ गॉड. आपल्या सगळ्यांना परमेश्वराकडून मिळणाऱ्या त्या सामर्थ्याची, त्या नवीन शक्तीची गरज आहे. कारण रोजच्या गोष्टी आपली एनर्जी ड्रेन आउट करत आहे. या जगात घडणाऱ्या गोष्टी, ते ऐकणं, ते न्यूज पहा, किती सध्या गडबड चालू आहे ना. जसं जानेवारीचं नाही का एक न्यू इयर ते सेलिब्रेशन जसं संपत आलं आहे, नवीन वर्ष 2026, तसं ना इतक्या घडामोडी घडतात. ह्यावेळेचं बजेट जे झालं आहे आपलं भारताचं, ओके, ते काही आर्थिक बजेट एवढं व्यवस्थित नाहीये. त्याच्यानंतर काही ना काही चालू आहे. शेअर मार्केटमध्ये पहा, कंपन्यांमध्ये पहा, ग्लोबली पहा, ओके, जागतिक स्तरावर जरी पाहिलं तरी सोन्या चांदीच्या बाजारपेठेमध्ये पहा, क्रूड ऑइलचे प्राइसेस बघा, भाजीपाला पहा किंवा जे लोक कंपनीत बरेच दिवस काम करतात आणि ज्यांचं प्रमोशन होणार होतं, सडनली सगळ्या गोष्टी निघून गेल्यात. कित्येक सारे लोकांच्या नोकरीवर लाईक सडनली त्यांना नोकरीवरून काढून टाकत आहेत. काही लोकांचे बिझनेसेस आहेत पण पाहिजे तसं बिझनेस चालत नाही. सो इतक्या साऱ्या गोष्टी चालू आहेत ना, कंटिन्युअसली इकडून तिकडून न्यूज, इकडून तिकडून न्यूज. अशी ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपण ऐकतो ना, त्या गोष्टी आपल्याला काय करतात माहिती? ऍक्च्युअली सायंटिफिकली प्रूव्ह करता येईल अशा प्रकारे आपल्या मेंदूवर परिणाम करतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. का माहितीये? कारण आपला मेंदू आपण जे पाहतो आणि ऐकतो त्याद्वारे प्रोग्राम केला जातो. आपला हा जो मेंदू आहे ना, ह्याच्यामध्ये वेगवेगळे भाग आहेत. दृष्टीचा, ऐकण्याचा, प्रोसेस करण्याचा, विचार करण्याचा, इंटेलेक्च्युअल गोष्टींचा किंवा एखादा आर्ट असेल, एखादी कला असेल, त्याच्या बाबतीत एखादी नवीन गोष्ट शिकण्याचा, जुन्या गोष्टी होल्ड ऑन करण्याचा, इमोशन्सचा, प्रत्येकाचं ना एक ना आपल्या मेंदूच्या भागामध्ये फंक्शन करण्यासाठी एरिया आहे. एक विशिष्ट भाग आपल्या मेंदूचा असाइन केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्यानुसार आपला मेंदू काम करतो. आणि बायबल सांगता, ॲज अ मॅन थिंकेथ सो इझी. एखादा मनुष्य जसा विचार करतो ना, तसा तो आहे. सो तुम्ही काय विचार केला पाहिजे हे या जगाने ठरवलेलं आहे. तुम्ही काय ऐकलं पाहिजे हे ना, हे मीडिया ठरवते. तुम्ही कुठल्या गोष्टी पाहिल्या पाहिजे हे सगळं इथे ना प्रोग्राम केलेलं आहे. ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. आणि हेच ऐकून, हेच पाहून, याच गोष्टींमध्ये राहून 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 ना, हे सगळं पाप, ही लाईफस्टाईल, या चुकीच्या गोष्टी नॉर्मलाइज झाल्या आहेत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सैतानाचं काम काय माहिती? सगळ्या चुकीच्या गोष्टींना अशा प्रकारे साधारण करायचं, अशा प्रकारे नॉर्मलाइज करायचं की काहीच वाटलं नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. फॉर एक्झाम्पल मला आठवतंय, ज्यावेळेस आम्ही लहान होतो, की म्हणजे लहान म्हणजे खूपच लहान, अक्षरशः दुसरी तिसरीचं असेल किंवा काही, त्यावेळेस ना टीव्हीवर लाईक इतकं जास्त जसे आता वेगवेगळे चॅनल आहेत तेवढे नसायचे. 2-3च चॅनल टीव्हीवर असायचे. शनिवार, रविवार, शनिवारी मराठी, मला एवढं आठवत नाहीये, आय माइट बी रॉंग, पण शनिवारचा संध्याकाळी टीव्हीवर मराठी चित्रपट लागायचा, रविवारी एक हिंदी चित्रपट लागायचा दूरदर्शनवर का कशावर एवढं मला आठवत नाहीये. पण आणि मग संध्याकाळची ठरलेली वेळ होती, मराठी बातम्या लागणार, न्यूज लागणार, डीडी न्यूज लागणार. त्याच्यानंतर मग चित्रहार वगैरे पिक्चरची गाणी लागायची. सो आमच्या घरी असं असायचं की चित्रहार वगैरे लागलं की ती गाणी लाईक ॲज अ फॅमिली आम्ही सगळे पाहत बसायचो. टीव्हीवर तो एक कार्यक्रम लागायचा. आणि खूप लहान असताना आम्हाला आठवतंय, त्यावेळेस नाही का, त्या काळातले जे चित्रपट होते, ओके, मला असं एवढं नावं पण माहित नाही कारण आम्ही खूपच लहान होतो त्यावेळेस. त्यावेळेस नाही का, कॅबरे डान्सर म्हणून ना हेलेन खूप फेमस होती, खूप फेमस होती. किंवा त्या काळच्या ज्या हिरोईन होत्या त्या सगळ्या क्लासिकल डान्समध्ये ना सगळ्या निपुण होत्या. म्हणजे तुम्ही कुठलेही वैजंतीमाला किंवा वैदा रेहमान त्या काळातल्या हिरोईन्सची नावं घ्या, ते सगळे ना शास्त्रीय डान्स, क्लासिकल डान्स शिकलेल्या असायच्या. आणि म्हणजे ती एक एक गाणी म्हणा किंवा ते सूर, मग ते क्लासिकल अगदी शास्त्रीय संगीत असायचं. आणि त्या काळामध्ये एक वेगळं जर गाणं म्हटलं तर असं असायचं की जे हेलन जी होती
जे गाणी लागायचे ते. आणि आम्हाला आठवतं आम्ही नाही का म्हणजे आम्हाला असं वाटायचं की हे सगळ्या हिरोईन एकदम छान पंजाबी ड्रेस किंवा साडीमध्ये आहेत आणि मग हेलनचं एखादं गाणं आलं की इकडे पिसं लावली आहेत, मागे तुरे लावलेत वगैरे काहीतरी असे म्हणजे तिचे त्या काळात आणि वेगवेगळ्या रंगाचे केस एकदम खूप मेकअप केलेली वगैरे, हँड ग्लोव्स वगैरे घालून पार्टीमध्ये नाचणारी. सो तिचं एक वेगळंच असायचं आणि आम्हाला असं वाटायचं आम्ही आईला म्हणायचो आई ही अशी वेगळी कशी. तर त्यावेळेस आई आम्हाला बारकाईने सांगायची. आई आम्हाला म्हणायची ते नीट पहा, तुम्हाला वाटतं तिने शॉर्ट ड्रेस घातलाय पण नाही, तिने पूर्ण तिचे म्हणजे सगळे जे ड्रेस असायचे ते गळ्यापासून इथून वगैरे सगळे ना नेटचा किंवा स्किन कलरचा कापड असायचा. सो आई म्हणायची आम्हाला की आमच्या काळामध्ये नाही का म्हणजे ते लहान असताना असं तर कपडे घालणं किंवा असं काहीच नव्हतं. परंतु ज्यावेळेस लाईक कॅबरे डान्सर हा शब्द तेव्हा होता मला आठवतंय. म्हणजे असं काही हे प्रकार जसं आजकाल लोक ज्याला आयटम सॉन्ग म्हणतात किंवा जे काही आहे तर त्यावेळेस ते नृत्य करणाऱ्या किंवा तशा प्रकारचे डान्स करणाऱ्या जरी मुली असतील ना तर ते सुद्धा फक्त नाही का वरून तसे ड्रेसअप आपल्याला वाटायचं पण त्यांचे कपडे पूर्ण असायचे. आणि त्या काळात हळूहळू हळूहळू नाही का ह्या गोष्टीची सुरुवात झाली होती. नंतर असं झालं की असं जमाना लाईक आम्ही स्कूल एज मध्ये वाढत असताना या सगळ्या गोष्टी नॉर्मल व्हायला लागल्या. सो आमच्या आई वडिलांची आणि आमच्या आजी आजोबांची जी पिढी होती त्यांच्यासाठी असायचं हे काय आहे. आमच्या पिढीसाठी काय आता इट्स नॉर्मल, आम्ही तर लहानपणापासून हे पाहत आले, ही काही नवीन गोष्ट नाहीये. काही वर्षापूर्वी 30-40 वर्ष जर मागे गेलात तर साधारण जीन्स घालणं सुद्धा म्हणजे नाही का खूप श्रीमंत किंवा खूपच उच्च विचारसरणीची एकदम मॉड असे राहणाऱ्या लोकांचं होतं. साधारण घरातल्या स्त्रिया नाही घालायच्या. पण हळूहळू हे इतकं नॉर्मल झालं की आज कोणीही घालतं कुठल्याही वयोगटातल्या आणि आता ही विचारसरणी सगळ्यांना पटलेली आहे. म्हणजे आता ह्याच्यात काही वेगळं वाटत नाही. पण काही वर्षापूर्वी हे वेगळं वाटायचं पाहायला म्हणा किंवा काही करायला सुद्धा. ओके. त्याच्यानंतर असं आताच काही 10 वर्षामागे 15 वर्षामागे पाहिलं तर असा जमाना आला की कपड्यांना काही महत्वच राहिलं नाही. प्रेज द लॉर्ड. आणि आताचं जनरेशन असं आहे की आता जे चित्रपट येतात किंवा आता जे ऍक्टर ऍक्ट्रेसेस किंवा मॉडेल्स असतात की इट्स लाईक बॉडी शो. आणि आताच्या जनरेशनला जर म्हटलं ना तर त्यांच्यासाठी हे नॉर्मल आहे कारण ते हे पाहत आले. सो सैतान प्रत्येक एज मध्ये काय करतो माहिती, त्याला जे पाप घडवून आणायचे त्याला ज्या गोष्टी घडवायच्या आहेत तर ना पहिलं लोकांच्या माइंडला त्या गोष्टी नॉर्मल आहेत. ओके, इट इज नॉर्मल, हे काही नवीन नाही ह्याची सवय लावतो. आणि एखादी पिढी ज्यावेळेस विरोध करते त्याची नेक्स्ट जनरेशन ज्यावेळेस थंड पडते त्याच्या पुढची जनरेशन ज्यावेळेस ऍक्सेप्ट करते आणि त्याच्या पुढच्या जनरेशनसाठी हे नॉर्मल होऊन जातं. सो 2 ते 3 जनरेशन मध्ये सैतान मेहनत घेतो. त्याच्या पुढे नाही का जनरेशन त्या गोष्टीशी युज टू झालेली असते, त्या गोष्टीसाठी पिढी युज टू झालेली असते. मी हे एक्झाम्पल का देतेय कारण आम्हाला आठवते लहानपणापासून आम्ही हे पाहत आलोय आणि आम्ही ती जनरेशन आहोत जे 70s 80s 90s आणि आता जेन झी पर्यंत येऊन पोहोचलोय. सो बऱ्याचशा गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत. सो अशा पिढीमधून लाईक आम्ही ज्या त्या 2 पिढीच्या मध्ये आहोत जेव्हा काहीच रेव्होल्युशन नव्हतं, काहीच जास्त इंडस्ट्रियलायझेशन झालं नव्हतं आणि आता इतकं जास्त आहे. ज्या वेळेस ओके 20 वर्ष मागे जा, कॉल सेंटरला रात्रभर कामं करतात मुली, कॉल सेंटरला कामाला जातात. म्हणजे मी कॉलेजला असतानाची गोष्ट आहे. असं आमच्या आजूबाजूला लोक म्हणायचे त्यांची मुलगी कॉल सेंटरला कामाला जाते, ती रात्री कॅबने जाते, त्यांना कंपनीची गाडी घ्यायला येते. म्हणजे कॉल सेंटरला एखादी मुलगी कामाला लागली म्हणजे ती मुलगी फालतू, अशी विचारसरणी तेव्हा होती. आज कॉल सेंटरला सगळेच काम करतात. आज कॉल सेंटर नाही का म्हणजे एक मोठं लाईक ज्याच्यावर आज लोकांचे परिवार चालतायत. ओके, IT क्षेत्र म्हणा, कॉल सेंटर म्हणा. सो सुरुवातीला ज्या गोष्टींचा विरोध व्हायचा, ज्या गोष्टी विचित्र वाटायच्या, सुरुवातीला ज्या गोष्टी काहीतरी वेगळ्या वाटायच्या त्या गोष्टी आता नॉर्मल झाल्यात. दिस इज द प्लॅन ऑफ द एनिमी. सैतान असंच करतो. आता पण तुम्ही न्यूज मध्ये ज्या गोष्टी पाहताय की एवढं घडलं, असं झालं, तसं झालं, पहा काही महिन्यांपूर्वीची न्यूज आहे, जस्ट 3-1 महिन्यापूर्वीची न्यूज आहे की एका ठिकाणी एक माणूस येऊन सरेंडर करतो. ओके, आणि तो म्हणतो की मी इतक्या स्त्रियांच्या मुलींच्या शरीराला गाडलेला आहे आणि इतक्या लोकांनी मला हे सांगितलं आहे, त्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी किंवा त्या जागेमध्ये ह्या अशा गोष्टी चालतात असं. ओके,
ती न्यूज ऐकली, त्याच्यातून बरीचशी नावं बाहेर येणार होती. ती न्यूज येता येता दुसरी पॉलिटिकल न्यूज यायला लागली ह्या न्यूजला दाबण्यासाठी, आणि आता लोकांना नॉर्मल झाले, लोक विसरून गेली. आता 30 जानेवारी पासून एप्स्टीन फाईल, जेफ्री एप्स्टीन फाईल, एप्स्टीन आयलंड वगैरे ह्या गोष्टी चालू आहेत, की कसं लहान मुलांचं शोषण केलं जातं, कसं लहान मुलींना पळवलं जातं, कसं लोक, सगळे मोठमोठे लोक यामध्ये नाही का अडकलेले आहेत, ह्या गोष्टी चालू आहेत. ह्या गोष्टी सुद्धा आता सगळे लोक ऐकणार आणि काही दिवसानंतर आपण विसरून जाणार, कारण ह्या गोष्टींची आता आपल्या माइंडला सवय झाली आहे. सैतान पुरातन काळापासून, ओके, ही इज फ्रॉम एन्शंट ऑफ डेज, तो त्या काळापासून आहे. त्याला माहितीये मनुष्याच्या मेंदूला कसं प्रोग्राम करायचं, ओके, त्यांना कशा प्रकारे कंट्रोल करायचं, आणि तो तीच गोष्ट करतोय जी त्याने एदेन बागेत केली होती, आजही तीच करतोय. एकतर तो फिअर टाकणार, एकतर तो निगेटिव्हिटी टाकणार. एखादी गोष्ट जेव्हा नवीन येते त्यांना वाटतं काय आहे, पण नेक्स्ट टाइम जेव्हा ती न्यूज तुम्ही वाचताना तुमच्या माइंडने पहिल्यांदा रीड केलेली आणि तुम्हाला वेगळं काही वाटत नाही. सो दीज थिंग्स आर हॅपनिंग इन दिस वर्ल्ड. आपण ती जनरेशन आहोत जी मॅनिप्युलेट केलं जातोय, आपण ती पिढी आहोत जी इथे ना लोक वेगवेगळ्या प्रकारे लाईक आपल्याला नाही का नाचवायचा प्रयत्न करत आहे. आपण सडनली मग पॉलिटिकल, कधी सडनली अजून दुसऱ्या कुठल्या गोष्टी, ह्यामध्ये फक्त आपण नाही कॉमेंट्री करणारी लोक राहतो. आपण फक्त आपलं मत देतो, बोलतो, पण आपण काही करत नाही. नो वंडर परमेश्वर काय म्हणाला होता मोशेला माहिती, की ही वचन जी आहेत ना, ही तू बाय हार्ट कर, ही वचन तू लिहून ठेव, रात्रंदिवस ना ह्या वचनांचं मनन कर, तुझ्या जनरेशनला शिकव, तुझ्या पिढीला शिकव. कारण जर ही वचन तू सांगितली नाही, जर तू ह्या गोष्टी सांगितल्या नाही, जर माझे विधी त्यांना पाळायला शिकवले नाही, तर ते अन्य गोष्टींच्या नादाला लागतील. प्रेज द लॉर्ड. एक 20 वर्ष मागे जा, 20 वर्षाच्या आधीची जनरेशन पहा, फॅमिली प्रेयर, बायबल रीडिंग, या सगळ्या गोष्टी इतक्या काटेकोरपणे पाळल्या जायच्या. आणि आता पहा, मला नाही माहिती किती परिवारामध्ये एकत्र बसून फॅमिली प्रेयर होते. आय डाऊट की आज नाही का लोकांना तेवढं महत्व आहे की आपण चर्चमध्ये नाही, आपण मस्ती नाही केली पाहिजे, नाही आपण हे नाही केलं पाहिजे. बिकॉज हळूहळू ते नाही का फ्रीडम इतकं जास्त दिलं गेलं आहे ना, की आत्मिक व्हॅल्यूज नाही राहिल्या, स्पिरिच्युअल गोष्टी, त्यांचं मूल्यांचं ना जे आहेत ना आत्मिक, त्याचं महत्व राहिलं नाहीये. तुम्हाला माहितीये सैतान आधीही असाच गेम खेळायचा, आताही हेच करतो आणि यापुढेही तो हेच करत राहणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बायबल उघडूया, स्तोत्र संहिता 24 याचं 6वं वचन कोणीतरी वाचा. स्तोत्र संहिता 24:6. तुम्हाला पहिल्यांदा नाही का वाचून हे वचन काय असं समजणार नाही, कारण ह्या वचनामध्ये नाही का आपण किती वेळा हे स्तोत्र संहिता वाचलं असेल. मला तुम्हाला एका गोष्टीकडे आज तुमचं नाही का लक्ष डायव्हर्ट करायचं. इकडे आता हिंदीमध्ये जे ट्रान्सलेशन आहे ते खूप जास्त चांगलं आहे मराठीपेक्षा. मराठीत लिहिले, त्याला शरण जाणारे हेच लोक होत, हे याकोबाच्या देवा तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच. आणि सेला, ओके, ऐसे ही ये खोजी म्हणजे शोधणारे, ओके, शोध करणारे. आणि काय लिहिलंय सिस्टर, परत एकदा वाचा प्लीज हिंदी. ऐसे ही लोग उसके खोजी है, वे तेरे दर्शन के खोजी याकूब वंशी है. आमेन आमेन. ऐसे ही लोग तेरे खोजी लोग, वे तेरे दर्शन के खोजी याकोब वंशी लोग है. प्रेज द लॉर्ड. इंग्लिश मध्ये लिहिलंय, दिस इज द जनरेशन और द डिस्क्रिप्शन ऑफ दोज हु सीक हिम, हु इन्क्वायर ऑफ अँड फॉर हिम अँड ऑफ नेसेसिटी रिक्वायर हिम, हु सीक युअर फेस जेकब. सेला. हालेलुया. सेलाचा अर्थ काय होतो माहिती का? हा शब्द जिथे लिहिलाय याचा अर्थ पॉज अँड थिंक, थांबा आणि विचार करा. जिथे जिथे सेला लिहिले त्याचा अर्थ की परमेश्वराला पाहिजे या ठिकाणी ह्या वचनावर तुम्ही थांबून विचार करावा. आणि या ठिकाणी का लिहिलंय की त्याला शरण जाणारे हेच लोक होत, हे याकोबाच्या देवा तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच. दिस इज द जनरेशन ऑफ दोज हु सीक हिम. ही त्या लोकांची पिढी आहे परमेश्वर जी तुझा शोध करते. हु सीक युअर फेस जेकब, ओके. याकोबाच्या पिढीला ती पिढी म्हटली आहे जी परमेश्वराच्या मुखाचं, परमेश्वराचं नाही का शोध करते. प्रेज द लॉर्ड. आपण जी जनरेशन पाहतो ना, दॅट जनरेशन इज सिकिंग द हँड ऑफ द लॉर्ड. आजकालची लोक आहेत ना, परमेश्वराचा हात, प्रभू मला काय देईल, प्रभू मला हे मिळेल का, प्रभू मी सेवा केली ते मिळेल का, एवढं मला पैसे मिळतील का, एवढं मी पुढे जाईल का, हे घर मला मिळेल का, ती बायको मला मिळेल का, मला मुलगा होईल का, मला मुलगी होईल का, मला ते जॉब मिळेल का, माझं प्रमोशन. दिस जनरेशन, ओके,
आजकालची लोक आहेत ना खूप व्यावहारिक आहे. दे आर सिकिंग द हँड ऑफ द लॉर्ड. ते फक्त प्रभू हाताने काय आशीर्वाद देईल ना ते शोधतायत. बट हिअर समथिंग डिफरंट इज रिटन. परमेश्वर जो गौरवाचा राजा आहे, ज्या वेळेस नाही का त्या राजाचा शोध कोण करताय ना, तर तिकडे अब्राम, इसाक नाही, याकोबाची जनरेशन म्हटलंय. वाय जेकब जनरेशन. प्रेज द लॉर्ड. इथे वचन सांगतं दिस इज द जनरेशन ऑफ दोज हु सीक हिम. ही ती पिढी आहे परमेश्वर. हे तुला मराठीत शरण जाणारे लोक लिहिले, बट ऍक्च्युअली काय, तुझा शोध करणारी ही ती पिढी आहे. तुझा शोध करणारे हे ते लोक आहेत जे परमेश्वर तुझ्या दर्शनासाठी किंवा तुझ्या मुखाचं ते शोध करत आहे, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक आहे, तुझ्या उपस्थितीसाठी उत्सुक आहे. यु नो, ते असे लोक होते ज्यांनी नाही का स्वतःचा विचार केला नाही, ज्यांनी परमेश्वराच्या उपस्थितीसाठी स्वतःचं आयुष्य अर्पण केलं. आणि म्हणून ना आज आपण हे जे आपण आज जे परमेश्वरामध्ये इतके स्थिर आहोत, हे आशीर्वाद पाहत आहोत ना, ती एक जनरेशन होती ज्यांनी परमेश्वराचा शोध केला होता, त्याच्या दर्शनाचा, त्याच्या आशीर्वादाचा नाही, कोणत्या गोष्टी देतोय त्याचा नाही. म्हणून आज आपण सगळेजण इतक्या मोकळेपणाने परमेश्वराच्या भजनी लागू शकतोय, परमेश्वराची सेवा करू शकतोय. वाय द जनरेशन ऑफ जेकब. तुम्हाला माहितीये याकोबाने परमेश्वराचा कसा शोध केला? प्रेज द लॉर्ड. लोक रात्रीच्या वेळेस झोपतात, बसून कशा प्रकारे प्रार्थना करतात किंवा पहाटे उठतात. ही वॉज रेसलिंग होल नाईट. याकोब जो होता ना, पूर्ण रात्र ना परमेश्वरासह लढत होता. ही वॉज नॉट लिव्हिंग. तो बायबल सांगतं की तो झुंज करत होता, तो झोंबी करत होता. यु नो, तो परमेश्वरासोबत लढत होता की मला नाही का दर्शन दे, तुझं नाव काय सांग, मला आशीर्वादित केल्याशिवाय जायचं नाही. ही वॉज सिकिंग द फेस ऑफ द लॉर्ड. हालेलुया. ऑलरेडी त्याने सगळ्या गोष्टी मिळवल्या होत्या, त्याच्यासाठी काही कमी होतं? तो खूप खूप ना ब्लेस झाला होता, सगळे आशीर्वाद त्याने मिळवले होते, त्याच्यासाठी कठीण काही नव्हतं. ही वॉज very rich at that time. But Bible says this is the generation that seek the face of the Lord. If you are seeking the face of the Lord, जर तुम्ही ती पिढी आहात जी परमेश्वराचं नाही का दर्शनासाठी, परमेश्वराच्या उपस्थितीसाठी झटत आहे, नो मॅटर व्हॉट, की मला काय होतंय, माझ्याकडे वेळ आहे की नाही, मला जमणार आहे की नाही, ओ मला ती लोकच आवडत नाही, ते चर्च मधले लोक माझ्याशी नीट बोलत नाही, या चर्च मध्ये हे लोक सारखंच प्रार्थना करायला सांगतात, मी नाही जाणार, मी फक्त संडेला जाणार, मी प्रेयरला जाणार नाही, हे इथे हे लोक सारखंच ना अन्य भाषेत बोलतात, किंवा हे सगळे ह्या गोष्टी आहेत ना, ह्या सोडून ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीसाठी उभं राहता ना, देन यू बिकम द जनरेशन ऑफ जेकब हु सीक द फेस ऑफ द लॉर्ड. हालेलुया. इथे वचन काय सांगतं माहिती? त्याला शरण जाणारे ते हेच लोक आहेत. हे याकोबाच्या देवा तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच आहेत. आणि पुढचं वचन सांगतं की वेश्येंनो आपल्या कमानी उंच करा, पुरातन द्वारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. तुम्हाला माहितीये, ज्यावेळेस वेश्येंनो आपल्या कमानी उंच करा, पुरातन द्वारांनो उंच व्हा म्हटलंय, या सिंपल गोष्टी नाही. दीज आर द गेट्स ऑफ जनरेशन, दीज आर द गेट्स ऑफ नेशन्स. हालेलुया. राष्ट्रांचे दरवाजे आहेत, राष्ट्रांच्या वेशी आहेत, पिढ्यानपिढ्यांपासून चालत आलेल्या गोष्टींचे नाही का कमानी आहेत. त्या केव्हा उंच होतात माहिती? जेव्हा अशी एक पिढी येते जी परमेश्वराच्या दर्शनासाठी उत्सुक आहे, जी देवाच्या उपस्थितीसाठी उत्सुक आहे. अशी पिढी जेव्हा उभी राहते ना, तेव्हा पुरातन द्वार, तेव्हा हे नाही का गेट्स ऑफ एन्शंट सिटीज हे उंच होतात, तेव्हाच होतात. आणि मग तिकडून प्रतापशाली राजा प्रवेश करतो. तुम्हाला आणि मला सगळ्यांना नाही का पाहिजे परमेश्वराचा महिमा पाहायचाय, गौरव पाहायचाय, प्रताप पाहायचे, अद्भुत गोष्टी पाहायच्या. देन आर यू दॅट जनरेशन हु इज सिकिंग द फेस ऑफ द लॉर्ड? तुम्ही ती पिढी आहात की जी जी परमेश्वराचा शोध झटून करत आहे. बायबल सांगतं त्याचा शोध झटून करणाऱ्यांना ना तो सापडतो, तो जवळ आहे. नो वंडर येशू ख्रिस्त म्हणाला, मागा म्हणजे तुम्हास मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी दार उघडलं जाईल. किती वेळा मागतो, काय मागतो? आपल्या स्वतःच्या गोष्टी सोडून नाही का आपण खरंच देवाची योजना काय आहे त्यानुसार उभं राहतोय का? बायबल सेज पहिल्याने त्याचं राज्य आणि नीतिमत्व या गोष्टींचा शोध करा, बाकी या सगळ्या गोष्टींना आपल्याला परमेश्वर जोडून देणारा परमेश्वर आहे. म्हणजे ज्या गोष्टींसाठी तुम्ही आज इतकी वर्ष प्रार्थना करत आहे ना, त्यासाठी प्रार्थना करायची गरज नाही, ते आशीर्वाद देवाने ऑलरेडी दिलेत. बट सीक ye first the kingdom of God and his righteousness. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. काहीतरी बदल आपल्याला करायचे. तुम्हाला माहितीये, मी इतके दिवस झाले शब्दांबद्दल का शिकवते नाही, नो, जसं मी आपल्या मुखाचे शब्द जसं सुरू केले तेवढे चॅलेंजेस पण येत आहेत, तेवढी परीक्षा पण होतीये, किंवा तेवढंच असं काही ना काही घडतंय की जे ठरवलंय ते करता येत नाही. आय नो यू आर गोइंग थ्रू मेनी यु नो
चॅलेंजेस, प्रॉब्लेम्स अँड टेम्पटेशन्स. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला माहिती आहे, पण ही परीक्षा तर होणार किंवा ह्या गोष्टीतून तर जाणार आणि ह्याच्यातून जाऊन आपल्याला टिकून राहायचंय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जर माझे शब्द ह्या जगाची न्यूज, ह्या जगाचं मीडिया, ह्या जगात ज्या गोष्टी घडतायत ते मॅन्युप्युलेट करतायत, तर माझं ब्रेन त्यानुसार मॅन्युप्युलेट होतं आणि मी तेच बोलतेय. प्रेज द लॉर्ड. मग मी सैतानाला जे पाहिजे ते बोलतेय, ते कन्फेस करते, मला काही चांगलं मिळणार नाही, कारण मी माझ्या मुखाने जे बोलते त्या गोष्टी माझ्यासाठी मी वाढून ठेवते. प्रेज द लॉर्ड. मी शिकवलं होतं की तुमचे शब्द ना, तुमचं विश्व, तुमचं जग, तुमच्यासाठी तुमचं घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या अस्तित्वात आणायचं काम करतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सी देवर पीपल की ज्यांनी ना स्वतःचा विचार नाही केला. मी बायबल मधली उदाहरणं देऊ शकते, मी 70चे हिरोची उदाहरणं देऊ शकते, 80s मध्ये देवाचे जे सेवक संदेष्ट होऊन गेले त्यांच्याबद्दल बोलू शकते, 90s बद्दल बोलू शकते, पण किती दिवस दुसऱ्यांबद्दलच बोलायचं? वाय वी आर नॉट बिकमिंग दॅट जनरेशन? आपण ती पिढी का बनत नाही? दॅट द वन हु सीक द फेस ऑफ द लॉर्ड. अशी पिढी जी परमेश्वराचा नाही का झटून शोध करते. तुम्हाला माहितीये देवाने सगळं काही दिलंय. द प्राइस इज अल्टिमेट प्राइस इज पेड बाय जीसस क्राइस्ट. येशू ख्रिस्ताने ती किंमत मोजली, येशू ख्रिस्ताने शिक्षा सहन केली, येशू ख्रिस्ताने सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. पण आत्मिक जगामध्ये जर तुम्हाला काहीतरी स्तरावर पोहोचायचं आहे, तुम्हाला तुमच्या जीवनात काही बदल घडायचे, तर तुम्हाला सुद्धा एक किंमत भरावी लागते की ती परमेश्वरासोबत पवित्रतेने चालण्याची, परमेश्वराच्या सानिध्यात वेळ घालवण्याची. मला तुम्हाला सांगू द्या, प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व कार्य पूर्ण केले. मी असं नाही म्हणते की तुम्हाला करावं लागेल, नो. प्रभूने सगळं काही केलं आहे, पण जो त्या पूर्ण केलेल्या कामावर विश्वास ठेवतो, त्यानुसार चालतो, जो त्यानुसार स्वतःच्या मनाचं नवीनीकरण करतो देवाच्या वचनानुसार, तीच व्यक्ती त्या क्षेत्रात प्रवेश करू शकते. अदरवाईज सगळे लोक अंगणात उभे राहणार आणि एकच याजक जो आहे ना, तो अतिपवित्र स्थानात जाणार. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने आपल्याला त्याच्यासाठी राजे आणि याजक असं बनवलं आहे. नाव चेंज. ओके, आता बदला. सैतान ज्या गोष्टींना हे युग ज्या गोष्टींना नॉर्मल करायचा प्रयत्न करते, हे होतं हे आम्हाला माहिती, आम्ही ऐकलंय, आणि ज्या गोष्टींना आपण सहजपणे घेतो ना, त्या नॉर्मलायझेशन मध्ये जगू नका, तर त्याचा सामना करायची वेळ आली आहे. प्रेज द लॉर्ड. कसं सामना करणार? प्रार्थनेद्वारे. कसं उभं राहणार? देवाच्या वचनाद्वारे. प्रेज द लॉर्ड. याकोब जो ठकवणारा होता, जो फसवणारा होता, त्याला परमेश्वर नाही का इकडे म्हणतो की तुझं मुखाचा झटून शोध करणारा, ही इज द वन, और हिज जनरेशन इज द वन हु सीक द फेस ऑफ द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हे जे स्तोत्र संहिता आहे ना, मला खूप आधीपासून आवडतं. या स्तोत्र संहितेवर ना अनिल कांत यांचं खूप वर्षापूर्वी, ऑलमोस्ट 20 वर्षापूर्वी एक गाणं सुद्धा आलं होतं. दॅट सॉन्ग वॉज ऑल्सो वन ऑफ माय फेवरेट सॉन्ग. मला हे खूप आवडायचं, पण मी जसं जसं हे वाचते किंवा विचार करते ना, वेगवेगळ्या गोष्टी नेहमी शिकत राहते, वेगवेगळ्या गोष्टी. प्रेज द लॉर्ड. ह्या स्तोत्र संहितेवर एक गाणं आहे, जे गाणं आम्ही नेहमी लाईक ईस्टरला किंवा रेझरेक्शन संडेला, पुनरुत्थानाच्या दिवशी बोलायचो. प्रेज द लॉर्ड. सो खूप साऱ्या गोष्टी आहेत. देवाचं एक एक वचन जे आहे ना, त्याचा जर सखोल अभ्यास तुम्ही केला ना, तर तुम्हाला समजेल की त्याच्या मागे किती मोठा इतिहास आहे आणि किती सारे आशीर्वाद आपल्याला परमेश्वराने दिले आहे. तुमच्या परिवारासाठी तरी, ऍटलिस्ट तुमच्या संसारासाठी परमेश्वराच्या मुखाचा शोध करणारं बना. मी तुम्हाला सांगते, प्रत्येक पिढीमध्ये, प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक जनरेशन मध्ये कोणीतरी एक असतं, एखाद दुसरं माणूस असतं की जे झटून परमेश्वराचा शोध करतात. दोज हू आर हंग्री फॉर द प्रेझन्स ऑफ द लॉर्ड. तेव्हा ते घर, ते घराणं, ती जनरेशन, ती पिढी, ते शहर टिकतं. ज्या घरामध्ये तुम्हाला ना लोक परमेश्वराच्या बाबतीत थंड, कोमट किंवा फक्त संडे स्कूलचे ख्रिस्ती तसं लाईफ जगणारे लोक दिसतील ना, ती फॅमिली कधीच ना नॉर्मल लेवलच्या पुढे जात नाही. फायनान्शियली ब्लेस्ड असतील, काही प्रॉब्लेम नाही, पण त्यांच्यामध्ये ना तुम्हाला कधीच एका विशिष्ट लेवलच्या पुढे देवाविषयीची तहान, भूक किंवा काही गोष्टी घडताना दिसणार नाही. ते फक्त संडेला चर्चला जाणारी लोक असतात, इतर वेळेस ते नाही का ह्या जगातील लोकांसारखेच असतात. काही बदल नाहीये. तुम्हाला वाटतं अशी पिढी जर आपण आहोत, असा परिवार जर आपण आहोत, तर आपण देवाचं हे महान सुवार्तेचं कार्य करू शकू?
प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी ह्या गोष्टी का सांगते, कारण तुम्हाला काही गोष्टी बोलायच्या आहेत, काही गोष्टी बोलून बदलायच्या आहेत, काही गोष्टींना बोलून जन्म द्यायचा आहे, काही गोष्टींना बोलून घडवून आणायच्या आहेत आणि काही गोष्टी ओढून मिळवून घ्यायच्या आहेत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बायबल सेज की परमेश्वराच्या राज्यावर, स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावून घेत आहेत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. का ते आक्रमण करणारी लोक आपण नाहीये? का त्या गोष्टी आपण मिळवत नाहीये? प्रेज द लॉर्ड. कधी विचार केलाय आपण काही गोष्टींमध्ये खूप जास्त थंड झालोय, खूप जास्त आपण इट्स ओके, चालतं, नाही हे तर होणारच. तुम्हाला माहितीये, मी प्रभूमध्ये आल्यानंतर मी काही रिलेटिव्ह कडून असं ऐकलेलं की त्यावेळेस असं खूप व्हायचं, या स्टेटमध्ये प्रॉब्लेम, या राज्यामध्ये प्रॉब्लेम, हे राज्य ते राज्य, कधी दंगल किंवा कधी भूकंप, कधी सुनामी, ह्या गोष्टी अशा खूप चालायच्या. कुठे वोल्कॅनो, ज्वालामुखी उद्रेक झाला, कुठे काय अजून झालं, कुठे खूप नुकसान झालं. आणि सगळे लोक बायबलचं एक वचन, म्हणजे आमचे रिलेटिव्ह मध्ये म्हणा, आजूबाजूला जे ओळखीचे लोक होते ते म्हणायचे हे तर होणारच. परमेश्वराने बायबलमध्ये लिहिलंय ना, म्हणजे अशा प्रकारे बोलायचे ना की जसं काही खूप मोठं नाही का रेव्हलेशन सांगत असल्यासारखं. बायबलमध्ये दिले शेवटच्या दिवशी शेवटच्या काळामध्ये राज्य राज्यावर उठेल, देश देशावर उठेल, भूमिकंप होतील, लढाया होतील, प्रांत प्रांतावर हल्ला करेल आणि नाही का ह्या गोष्टी तर होणारच. आणि त्यावेळेस मला वाटायचं येस, बायबलमध्ये लिहिलंय, ह्या लोकांना किती माहितीये. मी स्वतः प्रभूमध्ये नवीन होती, मला वाटायचं यांना किती माहितीये, यांना किती माहितीये ना. आणि प्रत्येक वेळेस अशी एखादी न्यूज आली ना तर असं बोलायचं येस, हे तर होणारच आहे, हे तर होणारच आहे, बायबलमध्ये लिहिलंय शेवटच्या दिवशी हे घडणार. पण त्यावेळेस मला एवढं समजायचं नाही. आज मला समजते की ती लोक येस हे तर होणार, हे तर होणारे बोलणारी लोक ना किती चुकीची होती. प्रेज द लॉर्ड. कारण त्यांना माहितीये प्रभूने आपल्याला सांगितलं आहे, सगळं झालंय, पण त्या लोकांनी कधी प्रार्थना करावी, कधी मध्यस्थी करावी, कधीतरी नाही का आपल्या जनरेशनसाठी अश्रू गाळावे, आपल्या ह्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी यांच्यासाठी बोलावं, प्रार्थना करावं, गुडघे टेकावं, याला महत्वच दिलं नाही. हे तर होणारच आहे, शेवटी ह्या गोष्टी घडणारच आहे, पाप वाढणारच आहे, हे सगळं इतकं असं बोलायचं नाही. आणि मला वाटायचं मी तर प्रभूमध्ये नवीन आले, मला काय कळतंय, ह्यांना खूप नॉलेज आहे असं वाटायचं. बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की तुम्हाला काळाची लक्षणं, तुम्हाला ऋतू कधी बदलणार, कधी काय येणार हे समजतं. तुम्हाला समजतं आता पाऊस येईल, आता हिवाळा येईल, पानं गळू लागली की तुम्हाला समजतं, हे उत्तरेचा वारा आला की तुम्हाला समजतं आता कुठलं सीझन येणार आहे. मग तुम्हाला काळाची लक्षणं का समजत नाही? तुम्हाला काय गोष्टी घडणार आहेत हे आता घडतंय, हे दिसतंय, त्यावरून तुम्ही का समजून घेत नाहीत? प्रेज द लॉर्ड. आजही आपल्या बाजूला बरेचशी अशी लोक जे म्हणतात ओ दीज आर द लास्ट डेज, आता नाही का शेवटचे दिवस आहेत, अजून काय काय ऐकायला मिळणार, काय काय ऐकायला मिळणार. मग ऐकून आपण आपले कान बंद करण्यासाठी आहे, ऐकून आपण नाही का दुसऱ्यांना दोष देण्यासाठी. हाऊ लॉंग वी विल कीप ऑन ब्लेमिंग द गव्हर्नमेंट? किती दिवस आपण सरकारला, आपण आपल्या सोसायटीला, आपण आजूबाजूच्या लोकांना यांना दोष देत राहणार? हे जर नसेल ना तर काय चालू आहे माहिती? हे चर्च दुसऱ्या चर्चवर, हा पास्टर त्या पास्टरला, हा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला, एक बिलीवर दुसऱ्या बिलीवरला दोष देण्याच्या मिनिस्ट्रीमध्ये बिझी आहे. ही मिनिस्ट्री करायला प्रभूने आपल्याला बोलवलं नाही. आपण एकाच बापाची मुलं आहोत, एवढं लक्षात ठेवा. आपल्या सगळ्यांचा पिता एकच आहे, एकाच येशू ख्रिस्ताच्या नावाने आपलं तारण झाले, त्याच प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आपण निर्दोष ठरविले गेले आहोत आणि त्याच पित्याने आपल्याला दत्तकपणाचा आत्मा दिलाय. सो ज्याच्या विषयी पण आपण बोलतोय ना तो आपल्यापेक्षा निराळा नाही, आपण एकाच परिवाराचा भाग आहोत. प्रेज द लॉर्ड. व्हाय डोंट वी बिलीव्ह दॅट युनिटी इज स्ट्रेंथ? आपण का विश्वास ठेवत नाही की आपण एकत्र येऊन जेव्हा काम करणार ना, एकीचं बळ असतं, ओके, त्याच्यामध्ये सामर्थ्य असते. एकीने आपण जेव्हा उभं राहतो ना गोष्टी घडतात. आपण ह्यावर का विश्वास ठेवत नाही? सैतान सक्सेसफुल झालाय फॅमिलीमध्ये डिव्हिजन आणायला. जॉईंट फॅमिली राहिलीच नाहीये. 4 लोकांचं कुटुंब होतं, त्याच्यामध्ये पण आता नाही का पत्नी एका बाजूला, पती एका बाजूला, मुलं त्यांच्या जगामध्ये. सो ऑलरेडी एका छोट्याशा परिवारात 4 लोकांच्या माणसामध्ये सुद्धा 4 कोपरे 4 लोकांनी धरलेले आहेत. डेव्हिल हॅज बीन he has become successful up to such an extent, इतका जास्त तो यशस्वी झाला आहे. आणि आपल्याला आजकाल काय वाटतं, माझी स्पेस मला नको का? लोक, लहान लहान मुलं म्हणतात माझी स्पेस मला पाहिजे, मला पण माझं मन आहे, मला पण माझे विचार आहे, मी किती दिवस तुमचंच ऐकू?
मी अविश्वासूंबद्दल नाही बोलत आहे, मी आपल्या घरात घडणाऱ्या गोष्टींबद्दल तुम्हाला बोलते. पहा, एखाद्या गोष्टीबद्दल आज मोठ्यांनी जर काही गोष्ट सांगितली की ऍज अ फॅमिली आपण हे करायचंय, त्याला रेबेलियन म्हणजे काय म्हणतात मराठीमध्ये, विद्रोह केला जातोय. त्या गोष्टीच्या विरोधात वागलं जातंय. कुठल्या गोष्टी खाली, की आम्हाला पण मन आहे, आम्हाला पण पाहिजे, तुम्हाला वाटतंय तुम्ही करा, आम्हाला फोर्स करू नका. आजची जनरेशन हे बोलते का? कारण त्यांना नाही का आज युनिटी माहित नाही, आज फॅमिली माहित नाहीये, आज देवाचं वचन माहित नाहीये. हे जर असंच चालत राहिलं, देवाची मूल्य शिकवता येणार नाहीत. चर्चेसमध्ये लोक फक्त संडे टू संडे प्रेज द लॉर्ड, किंवा ज्या चर्चमध्ये खूप चांगलं म्युझिक आहे, खूप लेटेस्ट सगळे नाही का बँड आहेत, इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्या चर्चला लोक जाणार, हजेरी लावणार आणि येणार, पण जीवन बदलणार नाही. प्रेज द लॉर्ड. आज पहा, चर्चमध्ये जे इन्स्ट्रुमेंट्स नाही आहेत ना, लोकांना वर्शिप करायचा कंटाळा येतो. लोकांना वाटतं काय चाललंय, इफ द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट समजा नाहीयेत, ड्रम सेट नाहीये, कॉंगो नाहीये किंवा कीबोर्ड नाहीये ना, तर लोकांना फील येत नाही की देवाची उपस्थिती आली आहे करून. काय ह्या गोष्टी घडतायत? आपण खरंच आराधना करायला शिकलोय का? प्रेज द लॉर्ड. मी हे का प्रश्न रेज करते माहिती, कारण मला येणाऱ्या दिवसांमध्ये ना प्रेयर वॉरियर्स रेज करायचे आहेत. आय एम हिअर टू रेज द आर्मी फॉर द लॉर्ड, रेज द आर्मी फॉर दिस जनरेशन. आय एम नॉट हिअर, मी रात्रीच्या वेळेस बसून खूप चांगले चांगले वचन बोलून ज्याने तुम्हाला शांत झोप लागेल यासाठी नाहीये. बिकॉज आय नो परमेश्वराने काय अधिकार आपल्याला दिलेत. मला माहितीये परमेश्वर आपल्याकडे कुठल्या गोष्टीसाठी दृष्टी लावू नये. प्रेज द लॉर्ड.